90 कोटीची. गुगलवर टाईप करा आणि मुकेश अंबानीच्या मुलगीच्या लग्नाचा सगळा डेटा सगळा पडतोय बघा. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे, लक्षात ठेवा की ही फार मोठी विषमता. एक तर श्रीमंत असेल भारतामध्ये, तर गरीब. तर भारत का महासत्ता विना? तर भारतामध्ये विचारात गरीब आहे. भारतातील लोकांची मन सुपर पॉवर झाली पाहिजे. जोपर्यंत मन सुपर पॉवर, नजर बदलो नजारे बदल जाईल. आपली नजर एखाद्या व्यक्तीकडे त्याच अँगल आपण बघत जातो, एखाद्या वस्तूकडे त्याच अँगल आपण बघतो. त्यामुळे आपण महासत्ता बनत नाही, स्वतः महासत्ता बनलं पाहिजे. देश महासत्ता बनला, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. कुटुंब सुधारेल, कुटुंब नाही सुधारलं तर तुमचा समाज सुधारणार नाही, समाज नाही सुधारला तर आपला समोरचा परिसर सुधारणार नाही. हे सुधारायचे असेल तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. म्हणून हे सगळं एनएससीच्या कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तुम्ही सर्वांनी, या एनएससीचं प्रतिनिधी तुम्ही आहात, लक्षात ठेवा. तुम्ही उद्याचा आधारस्तंभ आहात. लोकांना पटवून सांगण्याची ताकद तुमच्यात आहे, धमक तुमच्यात आहे. हे तुम्ही करू शकताय, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही सदोड. लोक काय करतात, बाळ सदोड आई सदोड नाही, अजिबात नाही. मम्मी काय करते, माझ्या मुलाला ताजी चपाती, गरम गरम भाकरी, गरम गरम भात, सगळं गरम गरम. ही मरते, बाळ जेवत राहतं. काय फायदा त्याचा? अजिबात. माझी विचारधारा वेगळी आहे. आई मजबूत तर बाळ मजबूत. आई मजबूत नाही, बाळ मग. आता समजा एका घरामध्ये एका पुरुष जर शिकला, एका घरामध्ये एक पुरुष शिकला असेल चांगला, नोकरी गव्हर्नमेंट नोकरी लागला असेल, तर त्या घरातील त्याच्या मुलांना नोकरी लागण्याची गॅरंटी नाही. एका घरात पुरुष शिकला, त्या घराची वाट लागते असं म्हणत नाही मी, पण त्या मुलांचा विकास होईल याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून हिंगणगावसारखं एक गाव आहे, घरटी मास्तर आहे, पाच पोरं थेट आडगे. आडग्याचे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. सरळ आडगा, थेट आडगा. म्हणजे माणसाची विचारधारा बदलली पाहिजे. मी त्याच गावचा आहे, पण माझे वडील शिक्षक नव्हते, हे लक्षात ठेवा. कदाचित माझे वडील शिक्षक असते तर मी थेट मध्ये प्रवास केला असता. माणसाला आयुष्य कमवण्यासाठी झळा पाहिजे. काय पाहिजे? झळा. संकट आली पाहिजे, समस्या आल्या पाहिजे, अपमान सहन केला पाहिजे, माणूस चांगला पटला पाहिजे. तोपर्यंत सुधारत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या घरात आला तर तुम्हाला एक धान्याचं पोतं सापडणार नाही, पण 5 पोती पुस्तकं सापडतील. मी काय म्हणतो कळते, मी माझं मोठपण तुम्ही सर, तुम्ही तुमचं मोठाच आहे. मी तुमचा मोठेपणा जो तुम्ही सांगत नाही तो मोठं. एखाद्या व्यक्तीचं नाव सुनीता असेल तर त्याला हे सुने म्हणतील लोक. त्याला सांगा माझं नाव सुनीता आहे. समजलं मी? तुमचा मोठेपणा कधी गेल्यावर सांगणार का? किती आहे विषय? आयुष्य तुम्हाला तुमच्याकडे चांगले होऊन कधी सांगणार तुम्ही? कधी मरेल का सांगता? काल पर रोज एक मरतोय बघा, अटॅक आला, अँजिओप्लास्टी इथंच गेला. रोज लोकांना अटॅक आला, रोज. कोविडच्या मध्ये लोकांनी धडाधड जेवण करायला इंजेक्शन केलीच. ज्यांनी कोविशिल्ड आणि वॅक्सिन निर्माण केली ती पुन्हा आदरवाला, तो त्याचा संस्थापक आहे, पळून गेला तो अमेरिकेला. ती कंपनीच बंद झाली. आता माहिती का बघा इंजेक्शन? आता नाही. दवाखान्यात वॅक्सिन कोविशिल्ड अजिबात नाही. कारण इंग्लंडच्या एक संस्थेने रिपोर्ट जाहीर केला पाटील सर, तो रिपोर्ट असा आहे, ते जे इंजेक्शन होतं ना, ते इंजेक्शन कोविड-19 वर नव्हतं, ते अजिबात नव्हतं. फक्त तुमची प्रतिकार शक्ती चेक करायचं इंजेक्शन होतं ते. आणि म्हणून तुम्हाला इंजेक्शन एवढा इंजेक्ट केलं जाते तेव्हा तुम्हाला ताप येत होता माझ्या अंगात, त्याची प्रतिकार शक्ती याचा संघर्ष करत होती. लक्षात ना? आज त्याचा परिणाम व्हायला लागला. इंजेक्शन लोकांनी केलं की धडाधड अटॅक आला नाही. कोणाचं कंबर दुखते, कोणाच्या मांड्या दुखतात, कोणाचे पाय दुखतात, कोणाचं डोकं दुखते, आणि असंख्य लोकांना चष्मा लागला. बऱ्याच लाखो लोकांना चष्मा लागायला लागलाय, लक्षात ठेवा. नुसतं मोबाईलच बघणे हे कारण नाही त्याचं, असं की कारण नाही. एखादी व्याधी जेव्हा चालू होत असते त्याला तूप खाणं मोबाईल असं होत नसते, तिच्या पाठीमागे हळूहळू ते आलेख चढत असते, मग ती व्याधी लागत असते. सांगायचा मुद्दा असा लक्षात ठेवा, हे ग्रामीण भागामध्ये आपण लोकांना, नागरिकांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही याचा आधारस्तंभ आहात, तुम्ही याचं प्रमुख आहात. तुम्ही एनएससीचे कॅम्प एवढा सुंदर या लोकांनी उभा केला. ह्या गावामध्ये अत्यंत त्याची गरज होती, लक्षात ठेवा. हायवेच्या जवळ असणारे गाव आहे. ह्या गावात जर विकास झाला, या गावात तुमचं बघून जर 1-2 लोक उभा राहिली तर लोक तुमचं नाव काढतील. आम्हाला महिला महाविद्यालयाच्या या मुलींचा एनएसएस कॅम्प ह्या गावात उभा राहिला होता. ह्या गावाने हे गाव स्वच्छ केलं. आम्ही तिची काय घेतली, आम्ही तिची प्रेरणा घेतली. आणि महिला महाविद्यालयाच्या या मुलींच्याकडून आम्ही प्रेरणा घेतली. मोठं कोण असतं का? गांधीजींनी सांगितलंय, द ग्रेटेस्ट लेसन लर्न फ्रॉम द चिल्ड्रन, नॉट फ्रॉम द लर्नेड मॅन. असं वाक्य. एखादा सगळ्यात चांगला धडा आपण कोणाकडे शिकतो माहिती आहे? बारक्या मुलाकडे शिकतो. मोठ्या माणसाकडे, शिकलेल्या माणसाकडे शिकू शकत नाही. मूल आहे ना, ते सर्वात मोठा धडा शिकवत असते. मी अभ्यास काय करतो माहिती आहे का? मी एका तिसरीला शिकवलो आणि मला एका तिसरीच्या मुलीनं
बहिणीच्या मुलगीनं भूगोल विषय होता माझ्याकडे. माझा